ठीक आहे. तर आणखीन बघा याच्यामध्ये एक रिॲक्शन होती आपल्याकडे, की झेनॉन F6 प्लस एम-एफ. आता इथं हा जो काही एम-एफ आहे त्याच्यामध्ये एम प्लस होईल आणि आपला जो काही कंपाऊंड असेल तो कसा होईल, तो एक फ्लोरीन घेईल आणि तो होईल निगेटिव्ह. ठीक आहे. आता बघा XeF6 आपल्याकडे आहे. तो अशा एक कंपाऊंडसोबत रिॲक्ट झाला. तो काय होता, एक फ्लोराईड होता डोनर. ठीक आहे. पहिल्या वेळेस काय होता, तो ॲक्सेप्टर होता. आता इथं काय डोनर आहे. ठीक आहे. मग XeFनं काय केला, एक फ्लोरीन स्वतःकडे घेऊन घेतला. ठीक आहे. मग तो बनला आपल्याकडे आता XeF7 निगेटिव्ह. ठीक आहे. तर इथं का पहिल्या वेळेस जो की आपल्याकडे बनला आपण पहिल्या वेळेस कॅटायन तयार झाला होता आणि आता काय बनल ॲनायन. तर हे लक्षात ठेवायचं इथं. ठीक आहे. मग परत इथं यम कोणता इथं असू शकतो, तर यम असेल सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम और सिजियम. तर हे लक्षात ठेवायचं की झेनॉन काय करतो, कॅटायन पण फॉर्म करतो आणि ॲनायन पण फॉर्म करतो त्यांच्या कंपाऊंडचा. कोणासोबत, एक तर फ्लोरीन ॲक्सेप्टरसोबत आणि किंवा फ्लोरीन डोनरसोबत. ठीक आहे. समजलं हे. ते दोन रिॲक्शन लक्षात ठेवायच्या. पुढं बघा आता, की इथं आपल्याला शिकणं आहे रिॲक्शन विथ द ऑक्सिजन. ठीक आहे. मग बघा झेनॉन ऑक्सिजन कंपाऊंड. झेनॉन ऑक्सिजन कंपाऊंड हायड्रोलिसिस ऑफ XeF4 आणि XeF6 विथ वॉटर यूज XeO3. आता आपल्याला ऑक्सिजनचे कंपाऊंड बघणं आहे झेनॉननी फॉर्म केलेले. ठीक आहे. तर बघा आता, की ऑक्सिजन याच्यामध्ये केव्हा येईल, जेव्हा आपल्याकडे जो काही कंपाऊंड आहे झेनॉनचा त्याला आपण वॉटरसोबत रिॲक्ट करू किंवा त्याचा हायड्रोलिसिस करू. ठीक आहे. मग हायड्रोलिसिस जर आपण केलं XeF4 आणि XeF6 देन वी गेट द झेनॉन ऑक्सिजन कंपाऊंड. बघा आपल्याकडे झेनॉन F4 आहे, 12H2 आपण त्याच्यामध्ये केलं. इथं मोल्स ऑफ वॉटर महत्त्वाचे राहतात. ठीक आहे. देन वी गेट झेनॉन ॲटम XeO3 आणि 24H आणि थ्राईस O2. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय भेटलं, वी गेट XeO3, झेनॉन O3 नावाचा आपल्याला एक कंपाऊंड इथं भेटला. ठीक आहे. परत हा जो की JdF6 आहे याला आपण 3H2 सोबत रिॲक्ट केलं, देन ऑल्सो वी गेट धिस XeO3. ठीक आहे. आता आपण इथं जे की मोल्स आहेत वॉटरचे ते व्हॅरी करू शकतो. ठीक आहे. पुढं बघा, पार्शियल हायड्रोलिसिस ऑफ ZdF6 यूज ऑक्सीफ्लोराईड. ऑक्सीफ्लोराईड म्हणजेच काय, तोच कंपाऊंड आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल झेनॉन OF4 आणि झेनॉन O2F2. So this is the oxy compound form when partial hydrolysis takes place. मग बघा याच्यामध्ये जो की आपल्याकडे झेनॉन F6 होता, वॉटरसोबत रिॲक्ट झाला, पार्टिकल पार्शियल थोड्याच प्रमाणात तिथं वॉटर असेल. देन वी गेट झेनॉन OF4 again twice HF again. This compound react with twice 2 moles of water, then we get xenon O2F2 plus 4HF. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये स्ट्रक्चर जे बघणं आहे ते दोन स्ट्रक्चर बघणं आहे. एक ZeO3चा आणि ZeOF4चा. ठीक आहे. ZeO3 सॉरी बघा नंतर बघू आपण ते. त्याच्यामध्ये पहिले जो की ZeO3 आहे हा कसा आहे, कलरलेस एक्सप्लोजिव्ह सॉलिड आहे. ZeO3 लक्षात घ्यायचं. झेनॉन ट्रायऑक्साईड कसा आहे, कलरलेस एक्सप्लोजिव्ह सॉलिड अँड हॅज अ पिरॅमिडल मॉलिक्युलर स्ट्रक्चर. हे जे स्ट्रक्चर आहे त्याचं कसं आहे, पिरॅमिडल आहे. ते पण बघू आपण. ठीक आहे. फिगर 7.9. आता पुढं जो काही झेनॉन OF4 आहे इज अ कलरलेस व्होलाटाईल लिक्विड अँड हॅज स्क्वेअर पिरॅमिडल मॉलिक्युलर स्ट्रक्चर. ठीक आहे. आता आपण यांचे स्ट्रक्चर बघू. तर बघा आता आपल्याला माहीत आहे की झेनॉन काय आहे, एक नोबेल गॅस आहे, त्याच्याकडे शेवटी 8 इलेक्ट्रॉन राहतात. ठीक आहे. तर आपण हे 3 बघितले होते ABC. आता D आणि E बघू. तो जो की आपल्याकडे जो की आपल्याकडे कोण आहे, झेनॉन F3O आहे. झेनॉन F3O हा बघा तो. दिस इज झेनॉन F4O, F3 नाही F4O आहे. तर आता बघा हा कंपाऊंड फॉर्म कसा करायचा. आपल्याला माहीत आहे सेंट्रल कोण आहे इथे ॲटम झेनॉन आहे. F किती आहे 4 आणि ऑक्सिजन किती आहे 1. ठीक आहे. तर जेव्हा झेनॉन हा फ्लोरीनसोबत रिॲक्ट होईल तेव्हा तो एक इलेक्ट्रॉन डोनेट करत असते फ्लोरीनला. ठीक आहे.
म्हणजे इथे 4 फ्लोरीनला 4 इलेक्ट्रॉन गेले. ठीक आहे, मग 4ला 4 गेले. ठीक आहे, आणखीन ऑक्सिजनला किती गेले? ऑक्सिजन डबल बॉन्ड फॉर्म करतो बघा हा. तर एका बॉन्डला 1, डबल बॉन्डला 2, म्हणजे 2 गेले. म्हणजे 4 आणि 2 6 याच्याकडून इलेक्ट्रॉन गेले. मग राहिले किती? 2. मग 2 तास काय इथं एक इलेक्ट्रॉन पेअर तिथं तयार होईल. ठीक आहे, एक इथं गेला, एक इथं, एक इथं, एक इथं, 4 आणि 2 गेले इथं, 6 गेले इथं बॉन्डिंगमध्ये. राहिले 2, 2चं काय होईल? लोन पेअर. मग आपल्याकडे बघा आता 1 2 3 4 5, 5 काय आहे? 5 आपल्याकडे बॉन्ड पेअर आणि एक लोन पेअर आहे. झाले 6. 6 म्हणजे ऑक्टाहेड्रल. पण त्याला आपल्याला अरेंज करणं असते. ठीक आहे, व्यवस्थितपणे त्याला आपण असं अरेंज केलं या टाईपनं. ठीक आहे, जरी हे तुम्हाला ऑक्टाहेड्रल दिसत असेल परंतु याच्यामध्ये लोन पेअर आहे. मग लोन पेअर आपण इन्व्हॉल्व करत नाही. मग दिस इज स्क्वेअर पिरामिडल. हे सर्व आपण बघितलेलं आहे 11th मध्ये. ठीक आहे, जो की नेक्स्ट टाईप आहे तो आहे झेनॉन O3चा. मग झेनॉन O3 जो आहे याला पण आपण तसंच एक्सप्लेन करू शकतो. बघा याच्यामध्ये सेंट्रल कोण आहे? हा झेनॉन आहे. ठीक आहे, 8 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे असतात. ऑक्सिजन 2 बॉन्ड फॉर्म करतो. मग याच्याकडे O3 आहे. मग प्रत्येक ऑक्सिजन काय करेल? 2 बॉन्ड फॉर्म करेल. 2 बॉन्ड फॉर्म करणं म्हणजे 6 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, किती? 6. आणि एक राहिला, 2 राहिले इलेक्ट्रॉन, त्याची होईल मग एक लोन पेअर. ठीक आहे, मग आपल्याकडे 3 बॉन्ड पेअर आणि एक लोन पेअर झाली. म्हणजे काय होईल? ते टेट्राहायड्रल होईल. परंतु त्याला आपण अरेंज केलं तर ते होईल मग पिरामिडल. कारण इथं लोन पेअर आहे, आपण लोन पेअर काही इन्व्हॉल्व करत नसतो. ते लक्षात ठेवायचं. लोन पेअर आपण जिओमेट्रीमध्ये इन्व्हॉल्व करत नाही. ते लिहितो आपण पण त्याचं इन्व्हॉल्व करत नाही कशामध्ये? जिओमेट्री सांगते एवढेच. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं. दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ऑक्सिजन कंपाऊंड विथ फ्लोरीन. तर झेनॉन ऑक्सिजन कंपाऊंड विथ झेनॉन. ठीक आहे, तर दिस इज अबाउट झेनॉन ऑक्सिजन कंपाऊंड. याच्यामध्ये फ्लोरीनचा पण पार्ट येतो. ठीक आहे, पुढे बघा आता की यांचे युजेस वगैरे काय. तर हे आपण फिगर 7.9 पूर्णपणे स्टडी केलेली आहे आता. ठीक आहे, आता आपल्याला बघणं आहे 7.22 क्वेश्चन्स. बघा, डज द हायड्रोलिसिस ऑफ HCF2 लीड टू रेडॉक्स रिॲक्शन? आता इथं बघा तुम्हाला म्हणते की झेनॉन F6 हा जो काही आहे वाटरसोबत रिॲक्ट झाला तर तिथं रेडॉक्स रिॲक्शन होते का? बघा आता, नो, द प्रोडक्ट ऑफ हायड्रोलिसिस आर झेनॉन OF4 अँड झेनॉन O2F2 where the oxidation state of all the element remain the same as it was in the reactive state. आता तुम्ही जर इथं बघितलं की आपण बघितलं इथं की XCO4 तयार झाला. बघा इथं XCO4 तयार झाला आणि XeO2F2 तयार झाला. तर ऑक्सिडेशन स्टेट जे आहे या झेनॉनची, इथं जे आहे किंवा इथं जे आहे आणि इथं जे आहे किंवा इथं जे आहे कशी आहे? सेम आहे. म्हणजे याच्यामध्ये काहीच झालेलं नाही आहे. नथिंग देर इज अ रिडक्शन ऑर ऑक्सिडेशन. बिकॉज ऑक्सिडेशन स्टेट जी की रिॲक्टंटची आहे तेच प्रोडक्टमध्ये असलेल्या झेनॉनची आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की हायड्रोलिसिस ऑफ XeF6 नॉट लीड टू द रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शन होणार नाही. ठीक आहे, दिस इज अबाउट द इंटेक एक्झाम्पल 7.22. आता मेन जो आहे याचे यूज तुम्हाला बघणं, याच्यावर नेटमध्ये क्वेश्चन राहतोच. ठीक आहे, बघा यूज बघा हेलियमची आता, की हेलियम इज अ नॉन इन्फ्लमेबल अँड लाईट गॅस. लक्षात ठेवायचं की हेलियम हा जळत नाही आणि तो कसा आहे? खूप लाईट गॅस आहे, खूप हलका आहे, परंतु हायड्रोजनपेक्षा कमी असेल. ठीक आहे, हेन्स इट इज यूज इन फिलिंग बलून्स फॉर मेटेरोलॉजिकल ऑब्झर्वेशन. आता याचा उपयोग जो आहे तो जे की आपण मौसम विभाग म्हणजे हवामान विभाग याच्यामध्ये केला जातो. कसं? आता मग याचा उपयोग करतात कसा? ते काय करतात? बलून्समध्ये हे हेलियम भरतात आणि त्याला वर सोडून देतात. ठीक आहे, त्या बलून्स हा हवेमध्ये खूप दूर वरपर्यंत जातो आणि तिथं तो लवकर खाली येत नाही किंवा तरंगतो हवेमध्ये तो. तर या बलूनवर काय करतात? ते एक सेन्सिटिव्ह डिव्हाइस लावतात. फॉर एक्झाम्पल जसं टेम्परेचर मोजण्याचं टेम्परेचर लावतात, ह्युमिडिटी मोजण्याचे ॲपरेटस लावतात किंवा कॅमेरा वगैरे ते त्याच्यावर सेट करतात. तर त्यांच्यावरून त्यांना हवामानाचा अंदाज समजतो. तर हे कशामुळे होतं मग? कारण आपण काय केलं? बलून्समध्ये काय केलेलं आहे? हेलियम गॅस भरलेला आहे. हेलियम गॅस हलका आहे आणि तो काय खूप दूरपर्यंत वरवर जातो आणि कॉन्स्टंट राहतो. ठीक आहे, म्हणून इन मेटारोलॉजिकल ऑब्झर्वेशन वी यूज द हेलियम फॉर द
कशासाठी वापरतात? हवामानाची माहिती देण्यासाठी. ठीक आहे. परत इट इज ऑल्सो यूज इन गॅस कूल्ड न्यूक्लिअर रिॲक्टर, जे की न्यूक्लिअर रिॲक्टर असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण हेलियमचा उपयोग करतो. म्हणजे या गॅसचं काम कूलिंग करण्याचं आहे. न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये कूलिंग करण्याचं काम कोणाचं असेल? हेलियमचं असेल. ठीक आहे. पुढं बघा, लिक्विड हेलियम. आता लिक्विड हेलियमचा बॉइलिंग पॉईंट खूपच कमी आहे, 4.2 केल्विन फक्त, खूपच कमी आहे. फाईन यूज ॲज अ क्रायोजेनिक एजंट फॉर कॅरिंग आउट व्हेरियस एक्सपेरिमेंट ॲट लो टेम्परेचर. त्याचा उपयोग जे क्रायोजेनिक एजंट फॉर कॅरिंग आउट व्हेरियस, तर क्रायोजेनिक एजंट म्हणजेच काय, जे की कॅन्सर सेल आहे यांच्या ट्रीटमेंटसाठी आपण लिक्विड हेलियमचा उपयोग करू शकतो. जसं आपण लिक्विड नायट्रोजन शिकलो, इट ॲक्ट द क्रायोजेनिक एजंट, त्याचप्रमाणे लिक्विड हेलियम पण कसं आहे? क्रायोजेनिक एजंट आहे. आणि फॉर कॅरिंग आउट व्हेरियस एक्सपेरिमेंट ॲट लो टेम्परेचर, तर कमी तापमानामध्ये एक्सपेरिमेंट करण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. ठीक आहे. नंतर इट इज यूज टू प्रोड्यूस अँड सस्टेन पॉवरफुल सुपर कंडक्टिंग मॅग्नेट. तर याचा उपयोग आपण खूप जास्त पॉवरफुल असलेले मॅग्नेट तयार करण्यासाठी करतो. ठीक आहे. आणि याचा मुख्य उपयोग जो आहे तो आहे विच फॉर्म एसेन्शियल पार्ट ऑफ मॉडर्न एनिमल स्पेक्ट्रोमीटर, जे की एक कन्सेप्ट होतो केमिस्ट्रीमध्ये, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. ठीक आहे. तर इट इज कन्सर्न विथ द मॅग्नेट. ठीक आहे. तर या स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये या हेलियमचा उपयोग होतो. आणि जो की मॅग्नेटिक फील्ड जे आहे याचा मेडिकल फील्डमध्ये जर आपण उपयोग बघितला हेलियमचा, लक्षात ठेवायचं, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणजे MRI स्कॅन जे आपण करतो बॉडीचं, तर त्याच्यामध्ये हेलियमचा उपयोग होतो. कारण हेलियमपासून खूप पॉवरफुल मॅग्नेट बनतात आणि MRIमध्ये काय असतात? मॅग्नेटच ठेवलेले राहतात. ठीक आहे. ओके. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग MRI सिस्टीम फॉर क्लिनिकल डायग्नोसिस. ठीक आहे. तर MRIमध्ये हिलियमचा आपण उपयोग करतो मॅग्नेटसाठी. ठीक आहे. पॉवरफुल मॅग्नेट तयार करण्यासाठी. परत इट इज यूज ॲज अ डायल्युएंट फॉर ऑक्सिजन इन मॉडर्न डायविंग ॲपरेटस बिकॉज ऑफ इट्स लो सोल्युबिलिटी इन ब्लड. तर लक्षात ठेवायचं एक गोष्ट, की जे की डायव्हर्स राहतात, सीमध्ये जाणारे डायव्हर्स, समुद्रामध्ये पोहणारे. ठीक आहे. तर ते काय करतात? त्यांचे जे की सिलेंडर राहते पाठीवर, त्यांच्यामध्ये ऑक्सिजनशिवाय काय करतात? ते यूज द हेलियम. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. इट यूज डायल्युएंट म्हणजेच काय? तो जो की त्याच्यामध्ये मिक्सचर आहे ऑक्सिजनचं किंवा नायट्रोजनचं, त्याला डायल्यूट करण्यासाठी तिथं आपण हिलियम टाकतो. त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन राहतो नीटमध्ये. ठीक आहे. तर विच गॅस यूज इन स्क्युबा डायव्हर, तुम्हाला सांगण्यात येतं हेलियम. ठीक आहे. मग हेलियम का बरं? कारण तो कसा आहे? लेस सोल्युबल आहे ब्लडमध्ये. ठीक आहे. आपण तिथं नायट्रोजन पण वापरू शकलो असतो, परंतु ड्यू टू नायट्रोजन सोल्युबल आहे ब्लडमध्ये, तर तो आपल्याला जे की कॅपिलरी बेंड्स नावाचा एक डिसऑर्डर तो आपल्याला तयार करू शकतो. आपण हे बघितलेलं आहे चॅप्टर 2 किंवा 3मध्ये आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. परत बघा आता न्यूऑन. आता न्यूऑनचे उपयोग बघू आपण, की न्यूऑन इज यूज इन डिस्चार्ज ट्यूब अँड फ्लोरोसंट बल्ब. तो न्यूऑनचा एक लक्षात ठेवायचा नेहमी उपयोग, तो हा बल्बमध्ये राहतो. न्यूऑन कशामध्ये ठेवतो आपण? बल्बमध्ये. ठीक आहे. फ्लोरोसंट बल्ब म्हणजेच काय? ते नेहमी प्रकाश देणारे बल्ब. ठीक आहे. अँड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट डिस्प्ले. ॲडव्हर्टाइजमेंट डिस्प्ले म्हणजेच काय? जे की ॲडव्हर्टाईजच्या वर बल्ब लावलेले असतात ॲडव्हर्टाईज दिसण्यासाठी, त्यांच्यामध्ये पण निऑनचा उपयोग केलेला राहतो. ठीक आहे. नंतर हे महत्त्वाचं आहे आता, निऑन बल्ब आर यूज इन बॉटनिकल गार्डन अँड इन ग्रीन हाऊस. ते लक्षात ठेवायचं, जे की बॉटनिकल गार्डनमध्ये बल्ब तुम्हाला दिसतात, त्यांच्यामध्ये निऑन गॅस असतो. ते मोठमोठे बल्ब असतात पांढऱ्या कलरचे किंवा दुसऱ्या कलरचे पण असू शकतात. त्यांच्यामध्ये काय राहतो? निऑन हा काय राहतो? गॅस राहतो. आणि ग्रीन हाऊस जे असतात त्यांच्यामध्ये पण आपण निऑनचा उपयोग करतो. तर हे निऑनचा हा खूप मोठा एक उपयोग आहे, लक्षात ठेवायचा. यूज इन द बॉटनिकल गार्डन अँड इन ग्रीन हाऊस. पुढं ऑर्गॉन बघा. ऑर्गॉन इज यूज मेनली टू प्रोव्हाइड अँड इनर्ट ॲटमॉस्फिअर. तर ऑर्गॉनचा मुख्य उपयोग काय? की इनर्ट ॲटमॉस्फिअर ती क्रिएट करते. ठीक आहे. इन हाय टेम्परेचर मेटलर्जिकल प्रोसेस, जे की धातू विज्ञान आहे याच्यामध्ये इनर्ट ॲटमॉस्फिअर क्रिएट करण्यासाठी आपण ऑर्गॉनचा उपयोग करतो. ठीक आहे. बघा, आर्क वेल्डिंग ऑफ मेटल ऑर अलॉय, जे की आपण वेल्डिंग वगैरे करतो किंवा अलॉय तयार करतो, यांच्यामध्ये मेटलर्जिकल प्रोसेसमध्ये आपण इनर्ट ॲटमॉस्फिअरसाठी ऑर्गॉनचा उपयोग करतो किंवा ऑर्गॉन गॅसचा उपयोग करतो. ठीक आहे. पुढं अँड फॉर फिलिंग इलेक्ट्रिकल बल्ब, क्वचितच हा इलेक्ट्रिकल बल्बमध्ये पण वापरतात ऑर्गॉन, परंतु सहसा करून आपण त्याच्यामध्ये निऑन वापरतो. पुढं इट इज ऑल्सो यूज इन लॅबोरेटरी फॉर हँडलिंग सबस्टन्स दॅट आर
एअर सेन्सिटिव्ह. ते लॅबमध्ये पण वापरतात. जी सबस्टन्स कसे असेल म्हणजे ज्यांच्यावर हवेचा खूप लवकर परिणाम होतो, तर त्यांच्या वाहतुकीसाठी किंवा त्यांचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आपण या गॅसला वापरतो. ठीक आहे. कारण हा कसा आहे, हा रिॲक्टिव्ह नाही आहे एअरसोबत. ठीक आहे. पुढं देर आर नो सिग्निफिकंट यूज ऑफ झेनॉन आणि क्रिप्टॉन. तर क्रिप्टॉन आणि झेनॉनचे काही एवढे असे सिग्निफिकंट यूज नाही आहे. ठीक आहे. दे आर यूज इन लाईट बल्ब डिझाईन फॉर स्पेशल पर्पज. तर झेनॉन आणि क्रिप्टॉन तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं की दे यूज इन लाईट. स्पेशल देखील लाईट असतात स्पेशल पर्पजसाठी त्यांच्यामध्ये हे वापरतात. ठीक आहे. दिस इज अबाउट द यूज ऑफ हेलियम, निऑन, अर्गॉन आणि क्रिप्टॉन. ठीक आहे. तर इथं आपण चॅप्टर संपवून टाकलेला आहे आपला. ठीक आहे. तर आता आपण इथं स्टॉप करू आणि उद्या नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करू. ठीक आहे.